नमस्कार. रूफटॉप सोलर नाव ऐकलं की किती छान वाटतं नाही का? स्वतःची वीज, कमी झालेलं बिल आणि पर्यावरणाची काळजी. एकदम भारी कल्पना आहे. पण थांबा, या स्वप्नाच्या पलीकडे काही व्यावहारिक आव्हानं सुद्धा आहेत, ज्यांच्याबद्दल आपण अनेकदा बोलतच नाही. आज आपण त्याच गोष्टींवर बोलणार आहोत. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सौर पॅनेल बसवणं ही खरोखरच एक मोठी बचत आहे की भविष्यातली एक नकोशी डोकेदुखी? चला, या प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. हो, आपल्याला काय सांगितलं जातं की सौर ऊर्जेमुळे वीज बिलात मोठी घट होते आणि आपण पर्यावरणासाठी आपलं योगदान देतो. आणि हे अगदी खरं आहे. हेच ते मुख्य कारण आहे ज्यामुळे लोक याकडे आकर्षित होतात. पण ही झाली एक बाजू. रोजच्या जगण्यात काय होतं, ही सिस्टीम एकदा बसवली की दैनंदिन जीवनात अशा काही अनपेक्षित गोष्टी समोर येतात ज्यांचा आपण सुरुवातीला विचारच केलेला नसतो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. सोलर पॅनल बसवल्यावर रोजच्या वापरात नेमक्या कोणत्या अडचणी येतात ते पाहूया. हो, बरोबर ऐकलत. सगळ्यात पहिली आणि सर्वात सामान्य अडचण म्हणजे धूळ. ही एक छोटीशी गोष्ट वाटते, पण तिचा परिणाम खूप मोठा असतो. म्हणजे बघा, या सोलार पॅनेलची कार्यक्षमता टिकून ठेवणं हे पूर्णपणे त्याच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे. पॅनेलवर साचलेली धूळ, झाडाची पानं, पक्ष्यांची विष्ठा हे सगळं नियमितपणे साफ करावं लागतं. उन्हाळ्यात तर हे काम अजूनच वाढतं. आणि समजा याकडे दुर्लक्ष झालं तर थेट परिणाम दिसतो वीज निर्मितीवर. ती एकदम कमी होते. आणि मग येतो प्रश्न जागेचा. आपल्या गच्चीवर आपण काय काय करतो? कपडे वाळवतो, छोटीशी बाग करतो, संध्याकाळी निवांत बसतो. पण पॅनल लावल्यावर यापैकी बऱ्याच गोष्टींसाठी जागाच उरत नाही. म्हणजे एका अर्थी आपली हक्काची मोकळी गच्चीच आपल्या हातातून जाते. बरं, ह्या तर झाल्या रोजच्या अडचणी. आता अशा काही धोक्यांबद्दल बोलूया जे आपल्या हातातच नसतात. म्हणजे निसर्ग आणि आजूबाजूला होणाऱ्या बांधकामामुळे निर्माण होणाऱ्या समस्या. जरा विचार करा, आज आपण पॅनल बसवले, सगळं आकाश मोकळं आहे, भरपूर ऊन येतंय. पण 5-10 वर्षांनी काय होईल? कदाचित शेजारी एक उंच बिल्डिंग उभी राहील किंवा आपणच लावलेली झाडं मोठी होतील आणि त्यांची थोडी जरी सावली या पॅनलवर पडली ना, की अख्ख्या सिस्टमच्या वीज निर्मितीवर खूप गंभीर परिणाम होतो. आणि हवामानाचं तर आपल्याला माहीतच आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर 100% वीज तयार होते. पण जरा ढग आले की निर्मिती थेट 40%वर येते. आणि पावसाळा किंवा धुका असेल तर फक्त 15%. म्हणजे अशा वेळी आपल्याला परत सरकारी विजेवरच अवलंबून राहावं लागतं. आता हा मुद्दा जरा गंभीर आहे. पॅनेलचं स्ट्रक्चर बसवण्यासाठी आपल्या घराच्या छतामध्ये म्हणजे स्लॅबमध्ये ड्रिलिंग करावं लागतं. आणि हे काम जर एखाद्या एक्सपर्टकडून योग्य वॉटरप्रूफिंग करून घेतलं नाही तर पावसाळ्यात छताला गळती सुरू व्हायला वेळ लागत नाही, ज्यामुळे घराचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो. भविष्यातला मोठा खर्च आणि त्रास टाळायचा असेल तर इन्स्टॉलेशनच्या वेळीच वॉटरप्रूफिंग योग्य पद्धतीने झालं आहे की नाही याची खात्री करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि काही ठिकाणी तर प्राणी आणि पक्ष्यांचा वेगळाच त्रास असतो. माकडं चक्क पॅनलवर उड्या मारून काचा फोडू शकतात किंवा वायरी तोडू शकतात. आणि पक्षी, त्यांना पॅनलच्या खाली घरटं बनवायला एकदम सुरक्षित जागा वाटते. पण त्यामुळे घाण तर होतेच, शिवाय वायरी खराब होण्याचाही धोका असतो. पण थांबा, एवढ्या सगळ्या अडचणी ऐकून घाबरून जाऊ नका. कारण प्रत्येक समस्येवर उपाय असतो. गरज आहे ती फक्त योग्य नियोजनाची आणि काही सोप्या उपायांची. चला बघूया ते उपाय कोणते आहेत. आपण फक्त सुरुवातीचा खर्च बघतो, पण त्यानंतर काय? बघा, सोलर पॅनल साधारण 25 वर्ष आरामात चालतात. पण त्यातला इन्व्हर्टर तो 10-12 वर्षांनी बदलावा लागतोच. आणि जर बॅटरी वापरत असाल तर तो खर्च दर 4-5 वर्षांनी येतो, जो की खूप मोठा असतो. मग यावर उपाय काय? चांगल्या दर्जाचे माउंटिंग स्टँड वापरा. पॅनल थोडे उंचीवर बसवले तर खालची जागा मोकळी राहते आणि वापरता येते. नियमित स्वच्छता आणि देखभालीचं एक वेळापत्रकच ठरवून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्स्टॉलेशन फक्त अनुभवी व्यावसायिकांकडूनच करून घ्या, जे योग्य वॉटरप्रूफिंगची जबाबदारी घेतील. हा एक निर्णय भविष्यातला मोठा त्रास वाचवतो. तर या सर्व बाबी लक्षात घेतल्यावर सौर ऊर्जेचा अधिक चांगला विचार करता येतो. या आव्हानांची माहिती असणं म्हणजे फक्त अडचणी जाणून घेणं नव्हे, तर अधिक सजगतेने आणि योग्य नियोजनाने एक यशस्वी सौर योजना तयार करण्याचीही एक संधी आहे. आता या माहितीसह एक परिपूर्ण सौर योजना तयार करता येईल, नाही का?